नमस्कार, हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते। हॅलो 24 तास मध्ये आपण अगदी बालसंगोपन ते करिअर आणि बँकिंग ते व्यवसाय अशा विविध टप्प्यांचा वेध घेत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत मेंदूतील रक्तस्राव या विषयावर। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत न्यूरोसर्जन डॉक्टर मनीष सबनीस। विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर सबनीस यांचं आमच्या खास कार्यक्रमात स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। डॉक्टर मनीष सबनीस हे न्यूरोसर्जन असून ते सध्या पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत। त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण हे जीएस मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केलंय। पेडियाट्रिक अँड फंक्शनल न्यूरोसर्जरीमध्ये ते पारंगत आहेत। डॉक्टर सबनीस यांनी जवळपास 1000पेक्षा अधिक मेंदूच्या शस्त्रक्रिया केल्यात। कार्नियल सर्जरी, स्कल बेस्ड सर्जरी आणि स्टिरिओटिक सर्जरीमध्ये त्यांचा हातखंडा आहे। आणि एकूणच आपण बघितलं तर मेंदूच्या रक्तस्रावाविषयी आज आपण विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर सबनीस यांच्याकडून। तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आजचा आपला जो विषय आहे मेंदूतील रक्तस्राव म्हणजे नेमकं काय आहे ह्याविषयी आपल्याला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय। मेंदूत रक्तस्राव होतो म्हणजे नेमकं काय होतं आणि त्यामुळे काय प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात त्याविषयी काय सांगाल? मेंदूमध्ये रक्तस्राव होणं म्हणजे मेंदूला सप्लाय करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत किंवा ज्या केशवाहिन्या आहेत त्या केशवाहिन्या फुटून निर्माण होणारी जी परिस्थिती असते त्याला मी एक क्लिनिकल प्रेझेंटेशन असं म्हणतो। त्याला मेंदूत होणारा रक्तस्राव असं म्हणतात किंवा आमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये इंट्राक्रेनियल हिमरेज असं म्हणतात। आता रक्तस्राव होण्याची अनंत कारणं आहेत। त्यातलं सगळ्यात कॉमन कारण जे आहे ते आहे ॲक्सिडेंट। आपण भरपूर वेळेस पाहतो रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स आता भरपूर वाढत चालले, गाड्यांचे स्पीड वाढलेत, परंतु ॲक्सिडेंट्समुळे होणारे रक्तस्राव जे आहे त्याच्याकरता आपल्याला एक वेगळाच एक वेळ द्यायला लागेल। म्हणून जे स्पॉन्टेनियस ब्लीड्स किंवा आपोआप होणारे रक्तस्राव आहे त्याच्याविषयी आपण आज बोलणार आहोत। रक्तस्राव होण्याकरता सर्वात कॉमन असं जे कारणीमीमांसा दिली जाते त्यामध्ये ब्लड प्रेशर, रक्तदाब वाढल्यामुळे होणारा जो रक्तस्राव असतो तो सगळ्यात जास्ती प्रमाणामध्ये कंडिशन आहे ज्यामध्ये अशुद्ध रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन होणारा रक्तस्राव तो आपल्याला पाहायला मिळतो। आणि अॅन्युरिझमल ब्लीड्स किंवा मेंदूच्या रक्तवाहिन्यांना असणारे जन्मापासून असणारे जे फुगे असतात ते फुगे फुटल्यामुळे निर्माण होणारी जी अवस्था असते ती सुद्धा एक कारणीमीमांसा आहे मेंदूतल्या रक्तस्रावांची। बरोबर। आपण काही चित्राच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकतो का म्हणजे नेमकं काय प्रॉब्लेम होतो आणि कशामुळे मेंदूत रक्तस्राव होऊ शकतो हे आपण चित्राच्या माध्यमातून दाखवलं तर प्रेक्षकांना ते तात्काळ समजू शकतं? काय सांगाल? बरोबर। माझ्याकडे आता एक स्लाइड आहे प्रेक्षकांना दाखवण्यासाठी। त्यामध्ये एक स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे। टीव्हीवर डाव्या बाजूला जे काही चित्र दिसतंय त्या चित्रामध्ये आपल्याला कळतंय की बारीक केशवाहिन्या, एका बाजूच्या केशवाहिन्या छान पद्धतीने दिसत आहेत, दुसऱ्या बाजूला एक काळा गोळा तयार झालाय। हा रक्तस्राव केशवाहिन्या फुटल्यामुळे झालेला आहे। केशवाहिन्या फुटल्यामुळे जो रक्तस्राव होतो तो मेंदूच्या तळाच्या भागाला होतो ज्याला आपण स्कल बेस म्हणतो किंवा बेझल न्यूक्लिआय असं त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं। आणि या चित्राच्या उजव्या बाजूला तुम्हाला 2 सिटी स्कॅनचे फिल्म्स दिसतील। त्यात एका सिटी स्कॅन मध्ये छोटा रक्तस्राव कसा दिसतो, एक पांढरा डाग आहे, राखाडी हा मेंदू आहे त्यात, आणि पांढरा डाग जो आहे तो रक्तस्राव आहे। आणि त्याच्या खालोखालच्या चित्रामध्ये खूप मोठा रक्तस्राव कसा असू शकतो, एक मोठा पांढरा डाग आपल्याला त्यामध्ये दिसतोय। तर रक्तदाब सहन करण्याची रक्तवाहिन्यांची प्रत्येक एक ॲबिलिटी असते, एक ताकद असते, क्षमता असते। आणि रक्तदाब हा एका प्रमाणाबाहेर गेला आणि तो पर्सिस्टंटली त्या प्रमाणाच्या बाहेरच असेल तर कधी ना कधी या रक्तवाहिन्या फुटण्याचा आजार निर्माण होतो। रक्तवाहिनी कुठल्या भागात फुटते आणि रक्तस्राव मेंदूच्या कोणत्या भागामध्ये पसरतो यावर काय आपल्याला पाहायला मिळणार चित्र हे ठरतं। म्हणजे कुठल्याही रक्तस्रावाचं एक आपण त्याला म्हणतो ना की एक क्लिनिकल पक्क पिक्चर असं नाहीये। रक्तस्राव हा सपोज मेंदूच्या डाव्या भागामध्ये झाला आणि कपाळाकडच्या ज्याला आपण फ्रंटल लोब म्हणतो जो फ्रंट साइडला असतो तर बोलण्याची ताकद जाते। बापरे। हाच रक्तस्राव जर बेझल गँग्लिया ज्याला म्हणतात किंवा मेंदूच्या तळाकडचे जे हिस्से त्यात झाला तर हातापायाची ताकद पूर्णपणे ज्याला अर्धांगवायू म्हणतो ते होऊ शकतं। हाच रक्तस्राव मेंदूच्या खोडामध्ये किंवा ज्याला ब्रेनस्टेम म्हणतात त्यात झाला तर माणसाचा जीव सुद्धा जाऊ शकतो। त्यामुळे रक्तस्राव झाल्यानंतर निर्माण होणारी जी क्लिनिकल कंडिशन आहे किंवा जे चित्र आहे ते कुठे रक्तस्राव झालाय त्या प्रमाणामध्ये बदलतं। परंतु भयंकर जोरदार डोकंदुखी म्हणजे आयुष्यात पहिली डोकंदुखी अशी पेशंट कंप्लेंट करतो। आमच्याकडे पेशंट येतो सांगतो इतकं भयंकर म्हणजे जागा असेल तर, कारण बेशुद्ध असेल तर तो आमच्याशी बोलू शकत नाही, भयंकर डोकंदुखी हे त्याचं एक चित्र आहे। बेशुद्ध म्हणजे चालता चालता अचानक आमचा रुग्ण बेशुद्ध पडला हे सुद्धा एक रक्तस्रावाचं चित्र आहे। आणि एकाएकी काहीतरी मेंदूचं फंक्शन किंवा कार्यक्षमता बिघडणं की जे 5 मिनिटापूर्वी चांगलं होतं ते एकाएकी बिघडलंय हे सुद्धा रक्तस्रावामध्ये पाहायला मिळतं। काही लोकांना फिट्स येतात
म्हणजे रक्तवाहिनी फुटल्या फुटल्या पहिलं प्रेझेंटेशन म्हणजे फिट्स येणं बरं. हे असू शकतं. म्हणजे हे लक्षण असू शकतं. बरोबर आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या पेशंट्सना पुढे आपल्याला तपासण्यांकरता पाठवणं गरजेचं बरोबर. पडतं. पण बऱ्याचदा डॉक्टर, मेंदूत रक्तस्राव झाल्यावरती माणूस जिवंत राहतो की नाही इथपासून शंका अनेकांच्या मनात उद्भवत असते. मग रक्तस्राव कुठल्या सिच्युएशन मध्ये झालाय, कसा झालाय, कुठे झालाय, यावरतीच खरं तर हे अवलंबून असतं का? बरोबर. रक्तस्राव कुठे झालाय यावरतीच हे अवलंबून असतं, किंवा रक्तस्रावाची तीव्रता किती आहे यावर सुद्धा ते अवलंबून असतं. म्हणजे कधी कधी मी तुम्हाला तो आता स्कॅन जो दाखवला त्यात एक छोटासा ठिपका होता. बरोबर आहे. लहानशा ठिपक्यामुळे कोणाचा जीव शक्यतो जात नाही, परंतु साधारणतः पहिल्या 48 तासांमध्ये रक्तस्राव होतो. म्हणजे काय होतं, रक्तवाहिनी फुटते. रक्तवाहिनी फुटल्यानंतर पेशंट तुमच्यापर्यंत पोहोचतो तेव्हा तो जागा असतो, याचा अर्थ ती फुटलेली रक्तवाहिनी सील झाली आहे आणि तो रक्तस्राव थांबलाय. कारण निसर्गाने आपल्या शरीरामध्ये रक्त गोठण्याची सिस्टीम बसवून ठेवली. बरोबर. पण रक्तदाब जर पुढच्या 2 दिवसांमध्ये आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकलो नाही तर ती गुठळी जी ती रक्तवाहिनीला सील करते ती ओपन होऊ शकते आणि त्याच्यामुळे रक्तस्राव खूप मोठा होऊ शकतो आणि हा रक्तस्राव 2 दिवसानंतर पण जीवघेणा ठरू शकतो. म्हणजे प्रत्येक वेळेस ब्रेनस्टेम मध्ये किंवा मेंदूच्या खोडामध्ये ब्लिडिंग झालं तरच जीवाला धोका होतो असं नाहीये. इतरत्र रक्तस्राव होऊन त्याची मात्रा जर वाढली तर त्याने सुद्धा हा प्रॉब्लेम पेशंटच्या आयुष्यात येऊ शकतो. त्याचबरोबर मेंदूमध्ये शुद्ध वाहिनी, रक्तवाहिनी आणि अशुद्ध रक्तवाहिनी ह्यामध्ये देखील फरक आहे. तर मग त्याच्यामध्ये देखील अशुद्ध रक्तवाहिनीमध्ये देखील म्हणजे हा रक्तस्राव होण्याचे चान्सेस आहेत. तर त्याविषयी अशुद्ध रक्तवाहिनीमुळे रक्तस्राव होतो. एक स्लाइड आता मला प्रेक्षकांना दाखवायची आहे. यामध्ये निळ्या रंगाच्या ज्या रक्तवाहिन्या दिसतात त्या निळ्या रंगाच्या रक्तवाहिन्या म्हणजे अशुद्ध रक्त हृदयाकडे आणणाऱ्या, म्हणजे मेंदूकडे 2 पद्धतीच्या रक्तवाहिन्या आहेत. एक हृदयाकडनं मेंदूकडे जाणाऱ्या ज्याला आपण रोहिणी म्हणतो, आणि मेंदूकडनं हृदयाकडे खाली येणाऱ्या नीला म्हणतो. तर नीला ज्या असतात त्या निळ्या रंगाच्या असतात म्हणून त्याला नीला म्हणतात. अशुद्ध रक्त वाहून खाली आणणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या गोठण्याचे आजार आपल्या समाजामध्ये बऱ्याच प्रमाणात दिसतात आणि हे आजार होण्याची कारण आहेत. यातलं कॉमनेस्ट कारण आहे डिहायड्रेशन. म्हणजे पाणी न पिणं यापासनं अल्कोहोलचं अतिसेवन, दारूचं भयंकर सेवन केलं, अंगातलं पाणी कमी झालं तर त्या डिहायड्रेशनमुळे रक्त गोठायची क्षमता वाढते आणि या नीलांमधनं वाहणारं जे रक्त असतं ते प्रेशरने कधीच वाहत नसतं, ते खूप सौम्य गतीने वाहत असतं. त्यामुळे जी गोष्ट हळू वाहते ती गोठू शकते आणि ती जर गोठली तर ज्या अशुद्ध रक्तवाहिन्या या मोठ्या रक्तवाहिन्यांना जोडतात, जे अशुद्ध रक्त खाली आणतायत त्या तुंबतात. आणि जसं मुंबईमध्ये जी अवस्था दरवर्षी पाऊस झाल्यावर येते की पाऊस झालाय, ओहोटी आली, भरती आली आणि मुंबईमध्ये भयंकर तळस असतं, तसं मेंदूमध्ये सुद्धा बॅक प्रेशरमुळे तळस असतं आणि ते सुद्धा रक्तस्राव आपल्याला बऱ्याच प्रमाणात पाहायला मिळतात. पण मग अशा वेळेस मग नेमकं काय लक्षण उद्भवतं आणि अशा वेळेस पण उपचार घेतल्यावरती माणूस बरा होऊ शकतो? अगदी बरं. व्हीनस सायनस थ्रॉम्बोसिस असं या आजाराला इंग्रजीमध्ये म्हणतात आणि यामध्ये जो रक्तस्राव निर्माण होतो तो कंजेशनमुळे होतो. त्या रक्तस्रावाची तीव्रता, आकाराने जरी हा रक्तस्राव मोठा दिसत असला तरी देखील त्याची तीव्रता शुद्ध रक्तवाहिनी जी भयंकर प्रेशरने रक्तपुरवठा करत असते ती फुटल्यानंतर जो रक्तस्राव होतो तेवढी नसते. त्यामुळे अशा प्रकारच्या पेशंट्स जर आपण त्यांना वेळेवर निदान करू शकलो आणि त्यांची ट्रीटमेंट आपण सुरू करू शकलो तर खूप चांगलं प्रोग्नोसिस किंवा त्यांचं भविष्य हे चांगलं असू शकतं. यांची चिन्ह आपल्या नेहमी ज्या काही शुद्ध रक्तवाहिन्या फुटून होणाऱ्या रक्तस्रावामध्ये जे काही चिन्ह असतात त्यापेक्षा यांच्यामध्ये हळूहळू वाढत जाणारी डोकंदुखी हे चिन्ह यांचं वेगळं असतं. अगदी थंडर क्लॅप हेडेक ज्याला म्हणतात की फटकन रक्तवाहिनी फुटणं आणि खूप डोकंदुखी निर्माण होणं, उलट्या सुरू होणं असं या आजारात होत नाही. यात हळूहळू एक 4-5 दिवसांमध्ये हा बिघाड होत जातो आणि आपल्याला बऱ्यापैकी आपण त्याला अँटिसिपेट केलं, आपण वेळेवर जर आपण ते ओळखू शकलो तर ही बऱ्याच वेळेस विदाऊट सर्जरी किंवा विथ सर्जरी बरे होऊ शकतात. म्हणजे थोडक्यात निदान फार महत्वाचं आहे आणि त्यानंतर योग्य उपचार हे देखील तितकेच महत्वाचे. मात्र निदानाबद्दल अनेकांच्या मनात गैरसमज असतात, कारण की जेव्हा मेंदूमध्ये रक्तस्राव होतो किंवा मेंदूशी रिलेटेड कोणताही आजार होतो तेव्हा आपण MRI करावा की सिटी स्कॅन करावं इथपासून प्रत्येकाच्या मनात प्रश्न उद्भवलेले जातात. तर त्याविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल, नेमकं काय करायचं, सिटी स्कॅन की MRI? समाजामध्ये एक असा समज किंवा गैरसमज आहे की जी तपासणी महाग ती खूप चांगली, कारण सिटी स्कॅन पेक्षा MRI ची जी काही कॉस्ट आहे ती बऱ्यापैकी जास्ती आहे. परंतु मी प्रेक्षकांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्यावेळेस रक्तस्रावाविषयी आपण विचार करतो आहोत, म्हणजे आपल्याला क्लिनिकल प्रेझेंटेशन किंवा पेशंटने सांगितलेली चिन्ह ही रक्तस्रावाकडे झुकणारी दिसतात, तेव्हा सगळ्यात चांगली तपासणी ही सिटी स्कॅन आहे. आजही त्याला आपण गोल्ड स्टँडर्ड असं म्हणतो. आणि सिटी स्कॅन हे आणि चांगलं असण्याचं कारण म्हणजे सिटी स्कॅन हा 1 मिनिटामध्ये होऊ शकणारा तपास आहे. सिटी स्कॅन करण्याकरता अर्धा तास MRIच्या मशीनमध्ये जे झोपायला लागतं
तसं झोपायला लागत नाही आणि आपण तो सिटी स्कॅन पाहून इन्स्टंट ट्रीटमेंट सुरू करू शकतो. आता सपोज पेशंट त्याचा रिपोर्ट पण काही मिनिटांमध्ये अगदी येतो. बरोबर. युजली न्यूरोसर्जन लोकांना रिपोर्ट्सची गरज पडत नाही, कारण आम्ही आमच्या ट्रेनिंगमध्ये सुद्धा आम्हाला असं शिक्षण दिलं जातं की आम्ही सिटी स्कॅन MRI हे स्वतः वाचतो. परंतु पेशंट ज्या वेळेस अनकॉन्शियस किंवा सेमी कॉन्शियस गुंगीच्या अवस्थेत आहे, त्याला अर्धा तास त्याला MRI मध्ये झोपून ठेवणं ही सुद्धा एक खूप मोठी रिस्क आहे, कारण त्यात पेशंटला कंट्रोल आपल्याला करता येत नाही. त्याचा श्वास बंद पडला तर कळत सुद्धा नाही. सिटी स्कॅन ही तपासणी जास्त गरजेची आहे आणि ती प्राथमिक तपासणी म्हणून प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये जे न्यूरोसर्जिकल इन्स्टिट्यूट तिथे केली जाते. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात सिटी स्कॅन करणंच योग्य आहे, म्हणजे कुठल्याही रक्तस्रावामध्ये, मेंदूच्या रक्तस्रावामध्ये. त्याचबरोबर जेव्हा मेंदूचा रक्तस्राव होतो त्यासाठी काही वयोगटाची आता काही मर्यादा राहिलेली नाही, कोणालाही हा त्रास होऊ शकतो. तर एकूणच हा जो त्रास आहे मेंदूतला रक्तस्रावाचा, तो कुठल्या वयोगटामध्ये तुम्हाला जास्त करून आढळून आलाय आणि प्रत्येकालाच मेंदूचा रक्तस्राव झाल्यानंतर शस्त्रक्रियेची गरज भासते का? मी तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आधी देऊ इच्छितो. वयोगटांमध्ये बरीच तफावत आहे. म्हणजे रक्तदाबामुळे ज्यांना रक्तस्राव होतात त्यांचा वयोगट साधारणतः 35-40 पासून 60 ते 65 वर्षांपर्यंत जास्ती दिसून येतो. ज्या लोकांना व्हीनस सायनस थ्रॉम्बोसिस आपण म्हटलं, म्हणजे अशुद्ध रक्तवाहिनी गोठण्याचा जो प्रकार आहे आणि त्यामुळे होणारी जी रक्तस्रावाची अवस्था आहे, तो तरुण लोकांमध्ये जास्ती दिसतो. कारण अल्कोहोल, बूज ड्रिंकिंग ज्याला म्हणतात ते तरुण लोकांमध्ये जास्ती पाहायला मिळतं. तिसरं अॅन्युरिझम विषयी जर सांगायचं झालं तर अॅन्युरिझम हे सुद्धा सगळ्याच वयोगटांमध्ये आपल्याला रक्तस्राव निर्माण करतं. अॅन्युरिझम म्हणजे रक्तवाहिनीला येणारा फुगा. मी एक छोटीशी माझ्याकडे स्लाइड आहे, मी आता जस्ट ती दाखवू इच्छितो प्रेक्षकांना. त्यामध्ये असं दिसतंय की एक रक्तवाहिनी आणि त्याला गोल असा फुगा आला. हे फुगे यांना बेरीज अॅन्युरिझम म्हणतात. हे जन्मापासून असतात. मग तुम्ही म्हणाल जन्मापासून असतात तर जन्मापासून फुटत का नाहीत? तर हे जे फुगे आहेत, हे फुगे जसे आकाराने मोठे होत जातात तशी त्याची भित्तिका पातळ होत जाते. आणि एक वेळ अशी येते की ठराविक आकार त्याचा क्रॉस झाला की थोड्याशा रक्तदाबातल्या बदलाने सुद्धा ते फुटतात. ब्लड प्रेशरमुळे हे फुगे फुटतात असं कधीच होत नाही. हे पातळ होऊनच जास्ती करून फुटतात. तर ह्या फुग्यांचा जो काही आजार आहे, हा आजार सगळ्याच वयोगटांमध्ये दिसतो. फक्त अतिशय तरुण मुलांमध्ये वगैरे तो नसतो. मध्यमवयीन लोकांमध्ये जास्ती प्रमाणात दिसतो आणि वयस्कर लोकांमध्ये दिसतो. आपल्या भारतामध्ये अनफॉर्च्युनेटली अशी रजिस्ट्री नाही आहे की कोणत्या वयोगटात कोणता आजार होतो याचं आपल्या नोंद करण्याचं कंपल्शन नाही. सर्वे पण हा, त्यामुळे आपल्याला याविषयी तंतोतंत आकडे सांगता येत नाही. पण या आजारामध्ये आपल्याला सगळेच वयोगट पाहायला मिळतात. फुग्याची अवस्था जी असते ती म्हणजे अगदी लहानपणापासूनच असते की नंतरही उद्भवू शकते? लहानपणापासून ती असते असं थेरॉटिकली आपण सांगतो, परंतु दिसण्याजोगे ते होण्याकरता तारुण्य आपल्याला उजाडायला लागतं. कारण ज्या वेळेत तुमच्या रक्तदाबांमध्ये बदल होतात, तुमच्या रक्तवाहिनीच्या भित्तिका या झीज झाल्यामुळे पातळ होण्याची प्रक्रिया सुरू होते, त्या काळात त्यांची वाढ जास्त होते. म्हणजे खरं सांगितलं तर अॅन्युरिझम किंवा मेंदूच्या रक्तवाहिनीला येणारे फुगे हे डायग्नोज फुटण्याच्या आधी कसे करावे याबद्दल बरीच मतं दुमत आहे. परंतु मी पाहिलंय की जे काही प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप असतात की आपल्याला काही आजार नाहीये पण एक 40ला गेल्यानंतर आपण आपल्या शरीराची तपासणी करून घेतली पाहिजे, त्या चेकअप्समध्ये बरेचसे अनरप्चर्ड फुगे म्हणजे जे फुटलेले नाहीयेत अशा फुग्यांचं निदान होऊ शकतं आणि त्याच्याकरता आपण प्रिव्हेंटिव्ह किंवा प्रिकॉशनरी मेजर्स पुढे भविष्यामध्ये बरोबर. तुम्ही आता एक सांगितलं की 40 नंतर साधारणतः टेस्ट करणं आवश्यक आहे. मग नेमकी कोणत्या टेस्ट करणं आवश्यक आहे त्याविषयी आपल्या प्रेक्षकांना अगदी थोडक्यात काय सांगाल? मेंदूच्या आजारांमध्ये असं एक ठराविक आजार जो 40 नंतर येतोच असं नाहीये. जे काही 40 नंतर आपण आजार एक्सपेक्ट करतो ते आजार सगळे शारीरिक आजार आहेत आणि त्यामध्ये ब्लड प्रेशर, मधुमेह हे 2 महत्वाचे आजार आहेत. म्हणजे बरीचशी माझे काही मित्रमंडळी आहेत की काही होत नाही, आपल्याला काही नाही, कधीतरी त्यांची शुगर चेक केली 400 शुगर. ह्या गोष्टी एका रात्रीतनं झालेल्या नसतात, या मागच्या 40 वर्षांचं संचित असतं. तर जे काही समाजामध्ये रुटीन पाहिले जाणारे मेडिकल आजार आहेत त्या आजारांचीच ही सगळी तपासणी असते. परंतु ज्या वेळेस आता आजकाल बरीचशी पॅकेज सिस्टीम आपण पाहतो, त्यामध्ये अँजिओग्राम्स हृदयाचे केले जातात आणि त्याच अँजिओग्राम्सच्या वेळेस आपण ब्रेन स्क्रीनिंग करतो की ज्यामध्ये आपल्याला रक्तवाहिन्यांना फुगे आहेत की नाही हे आपल्या अँजिओग्राम म्हणजे रक्तवाहिन्यांचा फोटो. मग तो हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा असो किंवा मेंदूच्या रक्तवाहिन्यांचा असो, पण ते एकाच वेळेस ते स्क्रीन झालं तर त्यामध्ये आपल्याला निदान हे होऊ शकतं. म्हणजे असे काही पेशंट्स माझ्या समोर आहेत म्हणून या पद्धतीने म्हणजे प्रिकॉशन घेण्यासाठी अशा प्रकारच्या टेस्ट करणं तितक्याच आवश्यक आहे. साधारणतः 40 नंतर ह्या टेस्ट करू शकतो. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर मला न्यूरोसर्जनकडे नेमकं केव्हा जायचं आणि शस्त्रक्रिया ची पद्धत काय आहे हे याविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास.
ब्रेकनंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय मेंदूतील रक्तस्राव ह्या विषय आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर सबनीस. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. डॉक्टर, अर्थातच जेव्हा मेंदूत रक्तस्राव होतो तेव्हा न्यूरोसर्जनकडे जाण्याची आवश्यकता असते का आणि ती कितपत असते की आणि अर्थातच एकूणच शस्त्रक्रियेविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचे, काय सांगाल? ज्यावेळेस एखाद्या रुग्णाला रक्तस्राव झालाय आणि त्याचं निदान हे कन्फर्म झालंय त्यावेळेस न्यूरोसर्जनने त्याला एकदा बघणं गरजेचं आहे. कारण कोणत्या पेशंटला शस्त्रक्रिया लागणार, कोणत्या पेशंटला लागणार नाही हे त्या पेशंटच्या कंडिशनकडे, क्लिनिकल कंडिशनकडे पाहून आणि त्याच्या सिटी स्कॅन पिक्चरकडे पाहून आपण ठरवतो. कारण रक्तस्राव खूपच छोटा असेल तर त्याला काही ऑपरेशन वगैरे करायला लागत नाही. तो निसर्ग त्याची काळजी घेतो, तो हळूहळू विरघळतो आणि यात फक्त ट्रीटमेंट म्हणजे आपल्याला ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणं हे आपल्याला करायला लागतं. ज्यावेळेस रक्तदाब वाढल्यामुळे रक्तस्राव होतो, परंतु खूप मोठी रक्ताची गाठ जर आपल्याला आढळून आली, जी रक्तस्राव झाल्यानंतर वाढलेली आहे किंवा झाल्या तेवढी मोठी डायग्नोज झालेली आहे, त्या ठिकाणी आपल्याला न्यूरोसर्जरीचा उपयोग करून, शस्त्रक्रिया करून रक्ताची गाठ ही काढणं, मेंदूतलं प्रेशर कमी करणं हे करावं लागतं. व्हीनस सायनस थ्रॉम्बोसिसमुळे जो रक्तस्राव होतो त्यातही अशीच अवस्था आहे की छोट्या रक्तस्रावांना सर्जरी लागत नाही, औषधांनीच त्याची ट्रीटमेंट केली जाते. पण अॅन्युरिझम्स मध्ये आपल्याला शस्त्रक्रियेची गरज पडू शकते. शस्त्रक्रिया म्हणजे ती ओपन सर्जरी असेल किंवा ज्याला एंडोव्हॅस्क्युलर ट्रीटमेंट म्हणजे रक्तवाहिनीच्या आतनं तारा सोडून त्या तारांचं वेटोळ त्या फुग्यामध्ये कोंबणं ही ट्रीटमेंट असेल. पण त्या ठिकाणी आपल्याला इंटरव्हेन्शन किंवा कुठलीही शस्त्रक्रिया लागू शकते. शस्त्रक्रियेचा उपयोग पेशंटचा जीव वाचवणं, त्याच्या मेंदूतलं प्रेशर कमी करणं आणि मेंदू त्याचा जे काही कार्यक्षमता बिघडलेली आहे ती सुधारण्याकरता त्याला वाव मिळवून देणं आहे. म्हणजे मी शस्त्रक्रिया करतो म्हणजे मेंदू एकदम चांगला झाला दुसऱ्या दिवशी असं कधीच होऊ शकत नाही. कारण मेंदूचं नुकसान हे ऑलरेडी ज्यावेळेस ब्लिडिंग होतं त्याच वेळेस झालेलं आहे. त्यामुळे आपण अशा प्रकारच्या ट्रीटमेंट नंतर ज्या अपेक्षा, कधी कधी पेशंट्स धावत पळत येतात, डॉक्टर पटकन काहीतरी करा, पटकन काहीतरी करा. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो एकदा ब्लिडिंग झाल्यानंतर जे नुकसान व्हायचं ते होऊन गेलेलं असतं. सर्जरी करून आपण त्यानंतर जे काही सेकंडरी प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे त्या रक्तस्रावामुळे निर्माण होत जाणारी जी पुढची दुर्गती आहे ती आपण टाळू शकतो. ऑलरेडी जे काही बिघाड झालाय त्याला आपण ऑपरेशनने फार काही मदत करू शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात ऑपरेशन जरी हा उपचार असला तरी देखील ब्लिडिंग टाळणं म्हणजे रक्तस्राव टाळणं हाच फार महत्वाचा खरं तर उपाय असं म्हणायला हरकत नाहीये. एकूणच मला अनेक गोष्टींबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायचे, खास करून न्यूरो रिहॅबिलिटेशन बद्दल, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेकनंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मेंदूतील रक्तस्रावाविषयी आपण डॉक्टर सबनीस यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतोय. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, अर्थातच शस्त्रक्रिया फार महत्त्वाची असते. अनेकांच्या बाबतीत शस्त्रक्रियेनंतरच तो माणूस बरा होतो, अनेकांच्या बाबतीत फक्त औषधोपचाराने ती व्यक्ती बरी होऊ शकते. शस्त्रक्रियेविषयी काय सांगाल? शस्त्रक्रियेविषयी मी फार टेक्निकल डिटेल्स सांगणार नाही, पण मी एक स्लाइड आपल्या प्रेक्षकांना दाखवू इच्छितो. त्या स्लाइडमध्ये एक ओपन सर्जरीची स्लाइड आहे. पेशंट एक डाव्या बाजूची जी चित्र दाखवत आहेत त्यामध्ये कवटीचं झाकण उघडून जे ऑपरेशन केली जातात त्याचं वर्णन आहे आणि उजव्या बाजूला त्याला मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीज म्हणतात, जी स्टिरिओटॅक्सी नावाच्या प्रिन्सिपल, साधारणतः 4 ते 5 मिलीमीटर लहानशा होलमधनं रक्ताच्या गाठी काढल्या जातात. त्यात कधी कधी कॅथेटर्स ठेवले जातात की ज्यायोगे आपण पुन्हा पुन्हा तयार होणाऱ्या रक्ताची गाठ सुद्धा शोषून बाहेर काढू शकतो. एवढ्याच गोष्टी फक्त प्रेक्षकांनी लक्षात ठेवाव्या, कारण खूप त्यातले टेक्निकल डिटेल्स प्रत्येकाला मदतीचे नाहीत. 2 प्रकारच्या शस्त्रक्रिया या रक्तस्रावाच्या आजारामध्ये केल्या जातात. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात ह्या तर आहेत, मात्र एकूणच शस्त्रक्रिया किंवा मेंदूतील रक्तस्राव झाल्यानंतर जसा व्यक्ती म्हणजे शारीरिकरित्या कुठेतरी दुबळा होऊन जातो तसं मानसिकरित्या देखील दुबळा होतो, तेव्हा न्यूरो रिहॅबिलिटेशनची गरज असते. तर न्यूरो रिहॅबिलिटेशन म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याविषयी आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? सर्वसामान्यांना एवढंच माहिती आहे की शस्त्रक्रिया झाली किंवा नाही झाली, पेशंटची एक बाजू कमकुवत आहे, ती हळूहळू सुधारते, त्याला फिजिओथेरपीची गरज आहे. पण फिजिओथेरपी ही एकमेव गोष्ट त्या रुग्णाला त्या सगळ्या त्रासातनं बाहेर काढू शकते असं नाही. यावेळेस पेशंट्सना मानसिक आधारही गरजेचा असतो.
आपल्याला फिजिओथेरपिस्टची मदत लागते, ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणजे माझा हात हलतोय पण माझ्या हाताने मला ग्लास पकडता येत नाहीये, बरोबर आहे. तर हे कसं करायचं. स्पीच, ज्याचं बोलणं बिघडलंय त्याला स्पीच थेरपिस्टची गरज पडते, न्यूरो सायकोलॉजिस्टची गरज पडते. या सगळ्या लोकांच्या मदतीने आपण त्या पेशंटला, त्या रुग्णाला त्याच्या आयुष्यात पुन्हा पायावर उभं करू शकतो. म्हणजे शब्दशः पायावर उभं करू शकलो नाही तर त्याला आपण फंक्शनल बनवू शकतो. बरोबर. कित्येक पेशंट छान आहेत, घरी टुणटुणीत आहेत, पण ते घरी बसून आहेत एका जागेवर. आपल्याला बसून राहणारा रुग्ण नकोय, आपल्याला तो काहीतरी काम करतोय, स्वतःपुरतं करतोय, कुटुंबाला मदत होतीये. या स्टेज पर्यंत नेण्याकरता जे गरजेचं आहे त्याला न्यूरो रिहॅबिलिटेशन असं म्हणतो. आणि सह्याद्री हॉस्पिटलमध्ये बरीच वर्ष न्यूरो रिहॅबिलिटेशनचं युनिट हे कार्यान्वित आहे. नक्कीच. आणि आपला नंबरही डिस्प्ले झालेला आहे सह्याद्री हॉस्पिटलचा. कोणालाही ह्या रिलेटेड काही आजार असेल, काही समस्या असेल तर नक्कीच ते तुमच्याशी संपर्क साधतील. मात्र एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे आजचं युग हे तसं ताणतणावाचं युग आहे. अनेकांना ब्लड प्रेशर, डायबिटीज हे अशा वेगवेगळ्या आजारांनी ग्रासलेलं आहे. आणि अशात जेव्हा ब्लड प्रेशर जर हाय झालं तर आपल्या अर्थातच मेंदूतल्या रक्तस्राव होण्याचे चान्सेस वाढू शकतात. एकूणच ताणतणाव विरहित जीवन जगण्यासाठी आपण काय मार्गदर्शन कराल आणि मेंदूतील रक्तस्राव कसा टाळता येऊ शकतो? ताणतणाव कमी कसा करावा याबद्दल बरेच मोठे दिग्गज लोक भाषणं देऊ शकतात आणि आपणही बरंचसं ऐकतो आणि ते विसरून जातो. माझं असं मत आहे की मी एकच वाक्य सांगू इच्छितो, एक महत्त्वाचं प्रिन्सिपल सांगू इच्छितो. तुमचं आयुष्य हे त्याचं रेग्युलेशन तुमच्याकडे ठेवा. तुम्ही तुमच्या आयुष्याचा कंट्रोल करा, प्लॅनिंग करा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मला काय करायचं याची नोंद ठेवा. भरकटत जाण्याचं जे काही प्रकरण आपण आजकाल सगळीकडे पाहतो, इंडस्ट्रियलायझेशनमुळे सकाळी उठलं की काम संपतंय तोपर्यंत आपण पळतच आहोत, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि आजारांना आपण खूप लाईटली घेता कामा नये. म्हणजे मला रक्तदाब आहे, ठीक आहे, एक दिवस गोळी नाही घेतली, उद्या घेऊ रे, हे नको करायला. किंवा शुगर, मला नाहीये शुगर, आपण तपासलीच नाही तर तुम्हाला शुगर आहे हे कळणार कसं? तर या गोष्टींकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही आपण म्हणतो चेकअप, आपण म्हणतो एखादा करता रुटीन चेकअप, त्या काळामध्ये एक नक्कीच आहे की आपल्या गरजेच्या गोष्टी निवडल्या पाहिजे. म्हणजे 30च्या माणसाला हार्ट अटॅक यायचं काही कारण नाहीये. त्याने हार्टच्या तपासण्यांपेक्षा या बाकीचे जे आजार आहेत, जे नॉन कम्युनिकेबल ब्रेन डिसीजेस म्हणतो, त्याविषयी विचार केला पाहिजे. तशी चिन्ह त्यांच्या आयुष्यामध्ये कधी येऊन गेली असतील तर. खरंय. अगदीच खूप छान मार्गदर्शन तुम्ही एकूणच या विषयाबद्दल केलं आणि आपल्या प्रेक्षकांना नक्कीच पटलं असेलच. पण वेळ संपल्यामुळे असं आपल्याला इथे थांबावं लागतं डॉक्टर. मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात इथे थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.